रामराम मंडळी. दबलेली नस एका मिनिटात मोकळी होय. आणि शरीरातल्या 72,000 नसा एका दिवसात मोकळ्या होणार म्हणजे होणार. ज्याची नस दबली असन असह्य वेदना होत्यात, हालचाल सुद्धा करता येत नाही. दवाखान्यात गेलो, लाखो रुपये खर्च केले, काय फायदा झाला नाही. अशा लोकांनी हे उपाय हमखास करायचाच. नस कुठली बी असू द्या, शरीरावरची कुठली बी नस जी दबलेली आहे ह्यानी मोकळी होणार म्हणजे होणार. आणि ज्याच्या हातापायाला मुंग्या येतात, उभा राहिलं की अंधारी येते, त्यांनी सुद्धा हे उपाय करायचा. ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्त पुरवठा एकदम उत्तम होतो. या दबलेली नस 100% मोकळी होती. या समोर ही जी झाड तुम्हाला दिसतं, या ओळखील असन तुम्ही. अव ही झाड मानदुखी, कंबरदुखी, पायदुखी, गुडघेदुखी सगळ्यावर 100% परिणामकारक असणार आहे. आता ही झाड आहे पारिजातकाचं. ओळखायचं कसं? ह्याचे जे फुलं असतात, हे फुलं सफेद रंगाचे, पांढऱ्या रंगाचे, आणि त्याची दांडी मात्र केशरी रंगाची, बारीक बारीक फुलं येतात. तर असं ही पारिजातकाचं झाड दबलेली नस मोकळी करतं. आता हे उपाय करायचा तरी कसा? ह्याच्यासाठी आपल्याला ह्या पारिजातकाचे एक 5-6 पानं तोडायचेत. जास्त कवळे नाही, जास्त निबार नाही, मध्यम स्वरूपाचे 5-6 पानं आपण तोडायचे. आणि आता ह्या पानांचे देठ तोडून आपल्याला करायचा आहे ह्या पानाचा काढा. कसा करणार? सगळ्यात आधी हे पानं आपण व्यवस्थित धुवून घेऊ. मिठाचं पाणी, मीठ थोडंसं टाकू चमच्याभर, आणि त्या मिठाच्या पाण्याने हे चांगले धुवून घेऊ. आता हे पानं धुतल्यानंतर आपल्याला काय करायचंय? 1.5 गल्लास पाणी टाकायचंय. किती? 1.5 गल्लास. नाहीतर तुमच्याकडे कप असेल तर 3 कप टाका. तर 1.5 गल्लास नाहीतर 3 कप पाणी टाकायचं गरम करायला. आणि ह्याच्यामध्ये हे 5-6 धुतलेले पानं चांगले कुस्करून टाकायचे, तोडून तोडून टाकायचे. आणि गॅस मंद ठेवून पाणी थोडं गरम करा आधी. मंद गॅसवरती ह्या पानांचा आपला काढा बनवायचा आहे. मंद गॅसवर, सगळा पानाचा अर्क त्यात उतरायला पाहिजे. आता जेव्हा ही पाणी अर्धा गल्लास राहीन, म्हणजेच 1 कप राहीन, तेव्हा आपला गॅस बंद करायचा. ही लक्षात ठेवा. गॅस फास्ट करायचा नाही, त्याच्यामुळं पानातला सगळा अर्क उतरत नाही. तर आता ह्या पानांमधली जी ताकद आहे ती सगळी त्या पाण्यामध्ये उतरू द्यायची. आता हे बघा, मी तुम्हाला व्हिडिओ फास्ट दाखवतो. या तुम्हाला वाटतं इतकं पटापटा कसं काय होतंय? तवा सबुरीनं घ्यायचं, तुम्हाला वेळ लागत असतो. या आता हे बघा, ही आता जवळजवळ पाणी 1 कप म्हणजे अर्धा गल्लास उरलंय. आता आपण हे घेऊ गाळून, व्यवस्थित गाळून घ्यायचं. हेव बघा, हेव झाला आपला काढा तयार. आता हेव काढा घ्यायचा तरी कधी? सकाळच्याला. सकाळ उठलं की अनशापोटी. कसं? अनशापोटी म्हणजे काही पण खाता न प्याता हेव काढा बनवायचा. थंड होऊ द्यायचं, आणि थंड झाला, कोमट नाही बरं का, गार होऊन द्यायचं. आणि गार असताना हे घोट करत हेव काढा प्यायचा. आज करा, दबलेली नस मोकळी होणार. सगळ्या नसा मोकळ्या व्हायला लागतात. किती दिवस करायचं? आज करा, उद्या करा, परवा करा. 3 दिवस केलं उत्तम. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसन तर 7 दिवस करा, सलग 1 आठवडा करा, एकदम ओके मध्ये. परत वर्षभर ही नसाबिसा दाबायचा प्रॉब्लेम अजिबात होणार नाही. हातापायाला मुंग्या येणार नाहीत. मानदुखी, कंबरदुखी, पायदुखी, गुडघेदुखी गायब. करून तर बघा की राव. तवर राम राम.